लाडकी बहीण योजना प्रचंड लाडक्या बहिणींचा KYC मुळे तब्बल जे आहे बघा 2 महिन्याचा तर लाभ पेंडिंगच पडलेला आहे, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर जो पेंडिंग लाभ आहे लाडक्या बहिणींचा तर तो त्यांना देण्यात यावा. मागच्या वेळेस पण असंच झालं की जून जुलैमध्ये ज्या लाडक्या बहिणींचा लाभ पेंडिंग पडला होता तर त्यांना पुढे त्यांचा लाभ मिळाला नव्हता. तर त्याच प्रकारे हा मुद्दा जो आहे आणखी पुढे रेंगाळत पडू नये आणि लवकरात लवकर त्याच्यावर KYCचं पोर्टल चालू करावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3 महत्त्वाच्या बाबी सध्या त्याच्यावर तात्काळ राज्य शासनाने जे आहे कृती करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या 3 बाबी कोणत्या आहेत याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु पेंडिंग लाभ जो आहे तर तो लाडक्या बहिणींना मिळणार का नाही, आता खरं तर पाहता जानेवारीचा महिना पण त्याच्यामध्ये ॲड होतो आहे. ऑलरेडीच नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्याचे पैसे पेंडिंग आहेत. आता जानेवारीचा महिना आज बघा ना, जर आज आपण विचार केला तर आज 23 तारीख आहे आणि 23 तारीख जर पाहिलं शुक्रवार, आणि जर आतापर्यंत पण जर वितरणाचा कोणताही GR आला नसेल तर ऑब्व्हियसली अजून त्या लाडक्या बहिणींच्या KYC मध्ये दुरुस्ती होणं बाकी आहे. मग ते दुरुस्ती होऊन खरंच जानेवारीचा हप्ता मिळणार का, तर त्याचं उत्तर जवळपास नाही असं आहे. आणि जे आहे मी तुम्हाला ते नेहमीप्रमाणे स्पष्ट सांगतो. पण मग किमान हा पेंडिंग लाभ मिळणार आहे का, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रश्न पडत आहे की मागचा लाभ मिळणार का नाही आमचा. बघा एक आकडा पुढे आला होता आणि याचा अजून सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं नाही याच्यावर सरकारचं, पण तो आकडा होता 24 लाख लाडक्या बहिणींची KYC चुकली होती आणि त्यामुळे त्यांचा लाभ जो आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलेला नव्हता. अशा प्रकारची अपडेट पुढे आली होती. या गोष्टीला दुजुरा जे आहे राज्य शासनाकडनं मिळाला नाही, पण मात्र प्रचंड लाखोच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींना लाभच मिळाला नाही. आणि त्यामुळे लाडक्या बहिणीने ज्यांच्या त्यांच्या स्तरावर जे आहे न्याय मागण्याचा जे आहे प्रयत्न केला, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आपण तो मुद्दा लावून ठेवला. आणि असंच जर आपल्या लाडकी बहीण योजनेला काही जर अडचण आल्या तर याचप्रमाणे जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत आपल्याला ते लाभ मिळणार नाही. आणि याच प्रकारे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग मागचे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि आताचा जानेवारीचा हा पेंडिंग लाभ त्या लाडक्या बहिणीला मिळणार का. म्हणजे ज्या जवळपास त्या लाडक्या बहिणीची संख्या 24 लाखाच्या दरम्यान असू शकते किंवा लाखोची संख्या तर ऑब्व्हियसली आहे, तर तो पेंडिंग लाभ मिळणार का. म्हणजे किती 4,500 रुपये. नोव्हेंबरचा तुम्हाला माहिती आहे KYC चुकली असेल तर नोव्हेंबरपासून लाभ बंद करण्यात आला आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती अपडेट देण्यात आली होती की KYC चुकल्यामुळे लाभ बंद होत आहे. आणि डिसेंबरमध्ये ज्यांची KYC झाली नाही त्यांना तर लाभच मिळाला नाही. आणि जानेवारीचा हप्ता KYC मध्ये अजूनही दुरुस्ती करण्याची सुरुवात सुरू झाली नाही, त्यामुळे जानेवारीचा हप्ता पण पेंडिंग पडण्याची शक्यता ही दाट आहे. त्यामुळे हे एकूण 3 महिने आणि एकूण 4,500 रुपये 1,500 रुपयाचा विचार करता किती रुपये 4,500 रुपये पेंडिंग पडले आहेत. तर हे पेंडिंग पैसे देणार का, तर यावरच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पण सर्वप्रथम जे आहे तुम्हाला बघा की माझं असं मत आहे की बघा आता जानेवारीच्या महिन्याला जास्त वेळ उरलेला नाही. जर ह्या योजनेचा इतिहास पाहिला तर पेंडिंग लाभ जवळपास मिळत नाही. जी बाब आहे ती बाब तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो आहे. परंतु तरीही राज्य सरकारला विनंती आहे यांचा पेंडिंग लाभ द्या, कारण की त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकर नाही, पेन्शनर नाही, फक्त एक चुकीची क्लिक. आता काही ठिकाणी तर लाडक्या बहिणींकडनं ज्यांनी फॉर्म ज्यांच्याकडनं भरून घेतला त्यांच्याकडनं चुका झालेल्या आहेत. त्या लाडक्या बहिणीला आता काही कळतच नव्हतं त्या फॉर्ममध्ये. आता ज्या लाडक्या बहिणीला समजून त्यांची चूक झाली असेल ती बाब वेगळी आहे, पण ज्या लाडक्या बहिणीला कळत नाही तर त्या लाडक्या बहिणीचा विनाकारण लाभ जो आहे पेंडिंग पडला आहे, तो 3 महिन्याचा लाभ आता जवळपास पडत आहे बघा. आणि माझ्या मते हा लाभ जवळपास बघा पेंडिंग लाभ मिळत नाही, त्यामुळे माझं उत्तर तरी मला नाही वाटत की देईल. त्यामुळे माझं उत्तर तरी पेंडिंग लाभ मिळणार का, तर उत्तर माझं तरी नाही असं तरी सध्या आहे. पण सरकारने मात्र जे याच्यावर विचार करावा आणि पेंडिंग लाभ देण्याचा प्रयत्न करावा. या व्यतिरिक्त आपल्या 3 प्रमुख गोष्टी आहेत ज्या सरकारने तात्काळ जे आहेत करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYCचं पोर्टल चालू करा. पूर्ण अंगणवाडी सेविकेवर जर जबाबदारी दिली तर अजून काही लाडक्या बहिणीची KYC करणं बाकी आहे, त्यांना KYC करण्याची संधी मिळणार नाही. आणि प्रचंड ठिकाणी अंगणवाडी जे आहे अंगणवाडी नसते आणि त्यामुळे पण लाडक्या बहिणींना अडचण येऊ शकते. आणि त्यामुळे एकंदरीत KYCचं पोर्टलच चालू करावे. याने प्रचंड लाडक्या बहिणींचा जो काही आहे वेळ पण वाचेल आणि अंगणवाडी सेविकावरचा ताण पण कमी होईल. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना जर का समजा तुम्हाला द्यायचंच असेल, त्यांच्याकडेच काम जर द्यायचं असेल तर लवकर निर्देश द्या, जेणेकरून किमान जसा जानेवारीचा हप्ता पेंडिंग पडत जात आहे तर अजून पुढे गेल्याच्या नंतर पुढे हप्ते पेंडिंग पडायला नको. बस एवढीच आता सरकारला विनंती आहे. आणि त्यानंतर तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परित्यक्ता आणि ज्यांचे पती व वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्या. या लाडक्या बहिणींना अजूनही KYC करताच येत नाही. या मुद्द्याचं का सरकारने आतापर्यंत निदान केलेलं नाही माझ्या काही लक्षात आलं नाही.
पण माझ्या मते सकारात्मकरित्या सरकार नेहमीप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बाजूने आहे. तर त्यामुळे यावेळेस पण या लाडक्या बहिणींना म्हणजे परित्यक्ता व ज्यांचे पती व वडील बेपत्ता आहेत त्यांच्यासाठी पोर्टलवर काहीतरी उपाययोजना केल्या जाईल किंवा अंगणवाडी सेविकेच्या द्वारे शिफारस पत्राच्या द्वारे किंवा काहीतरी पर्यायी व्यवस्था येईल अशी अपेक्षा आहे. पण माझ्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे 3 गोष्टी सरकारने करायला पाहिजे. केवायसी पोर्टल चालू करा, अंगणवाडी सेविकेला लवकर निर्देश द्या, परित्यक्ता व ज्यांचे पती व वडील बेपत्ता आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी उपाययोजना करा केवायसी करण्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, पेंडिंग हप्ते जवळपास मिळणार नाहीत ही बाब आतापर्यंत जे आपण पाहिलं तर त्यामधून स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही आणखी प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. नक्कीच लवकर पोर्टल सुरू होईल अशी अपेक्षा करूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.